तर आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात शेतातून होत आहे. आलो आहे, आमच्या तिसऱ्या प्लॉटचं काम चालू आहे. ट्रॅक्टर चालू करायचा, ट्रॅक्टरला पाणी भरायचं. कालच्यासारखं आज पण त्याचं डेली रुटीन करायचं. आधी वॉर्मअप करायचा त्याचा आणि मग ट्रॅक्टर चालू करायचं. आलेला आहे आमचा मामाच्या हातात डिझेल स्कॅन चालू आहे. आमचं आपलं हळू कसं तरी कामकाज. ट्रॅक्टर आपला लावलेला आहे जाग्यालाच, पाया पडून घेऊया त्याच्या. मामा डिझेल ओततोय तोपर्यंत मी त्याला पाणी पाजतो. जरा थांबूया आपण ब्लॉग. ट्रॅक्टरमध्ये डिझेल ओतत आहे. काल ट्रॅक्टरला जास्त काम होतं त्यामुळे ट्रॅक्टरनं पाणी पण जास्त पिलेलं आहे. दिसत असेल का नाही, दिसत नसेल पाणी तुम्हाला आता दिसेल. तुम्ही म्हणत असाल ट्रॅक्टरला रोजच पाणी का भरावं लागत असेल. आणि जुन्या ट्रॅक्टरला ही सिस्टीम आहे, रोज पाणी भरायचं त्यांना. पण हे जरा नवीन मॉडेल आहे त्यामध्ये सुद्धा. जे एकदम पहिल्यांदा ट्रॅक्टर आलं त्यांना प्रत्येक तासाला पाणी भरायला पाहिजे होतं. सिस्टीम होती ना, त्यांचं इंजिन गरम होऊन ब्लास्ट व्हायचं किंवा लीक व्हायचं ऑइल वगैरे. आमच्या ट्रॅक्टर सुद्धा जास्तच आहे. आता त्याला झाली 12 का 13 वर्ष चालू आहे. मामांडीला ओतलेला आहे. आता आपण चालू करूया. चावी माझ्याकडे आहे. न्यूट्रल वगैरे करूया सगळं. रोटर खेळ काढलेला आहे. थंडीमुळे जरा ताप देतो ट्रॅक्टर. अजून एकदा स्टार्ट झाला शेवटी चालू. हा कालच्या प्लॉटचं काम झालेलं आहे. देऊया RPM जरा, म्हणजे जे आतमध्ये फॅनमध्ये घाण असेल ते बाहेर पडेल. घेऊन येते तर माझ्यात पाणी सांगितलं. मामाला आता ट्रॅक्टर चालू करून दिला. वॉर्मअप वगैरे झालेला आहे. आता मामा घेऊन येतो ट्रॅक्टर वरच्या प्लॉटमध्ये, मग तो प्लॉट चालू करेल मामा. ट्रॅक्टर घेऊन येतो होता. मला वाटलं काय खरंच की ह्या माणसा एवढं कोणच नाही. ह्याला म्हणलं मी ट्रॅक्टर घेऊन ये, मला ड्रम ठेवण्यासाठी माणूस इथं आलाय. कसं म्हणजे कसं परवडायचं आम्हाला. वरून म्हणतोय ते ब्लॉग मध्ये टाकू नको मी केलेलं. हा असा तर आमचा मामा आहे. आता कालचा व्लॉग एडिट करायचा. काल रात्री 10 वाजता एक ब्लॉग टाकलेला आहे, तो तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघाच. हा पण भेटेल तुम्हाला उद्यापर्यंत. आता मी जरा वेळ जेवण करतो. काय मी सकाळी नाश्ता केलेला नाही आज, डायरेक्ट आज जेवणच आहे सकाळ. तर चला मी जेवण केल्यावर अजून ब्लॉगिंग चालू करूया. या पण प्लॉटचं काम लवकरच संपत आलेलं आहे आज सकाळी, कारण की काल मी घरी जाण्याआधी थोडं काम केलं होतं या प्लॉटचं. आता होईल एक थोड्या वेळामध्ये. या प्लॉटमध्ये जास्त झाडं आहेत चिंचची. ह्या साईडला थोडं राहिलंय. मामा करतोय काम.
रोटरने वगैरे चांगल्या प्रकारे झालेला आहे. बगळे चिमण्या आलेले आहेतच. त्या साईडला गाडी वगैरे लावलेली आहे आमची. आता मी बसत आहे त्या झाडाच्या सावलीखाली, कारण कालचा ब्लॉग एडिट करायचा राहिलेला आहे. तो एडिट करून आजचा व्लॉग शूट करायचा. पुढील फुटेज सुद्धा लवकरच काय होईल ते रानामध्ये लवकर दावेल तुम्हाला तुमचा डेली रुटीन. किती उंच झाड आहेत. आम्हाला जरा ज्या ज्या ठिकाणी राहिलेलं ते सांगितलं आणि डबल घेण्यासाठी सांगितलंय. तर आम्ही खालच्या प्लॉटमध्ये आलोय. वरचा प्लॉट सगळे झालेत प्लॉट आता, पण जे कुठं कुठं राहिलेलं आहे ते चालू आहे कामकाज. ह्या झाडाच्या खाली राहिले ते झालेत नव्हते ट्रॅक्टरला सरळ रिवर्स घेऊन चालू आहे आपलं. झाले आता भाऊ पण आलेले आहे ते, भाऊ तोडते फांद्या. होत आले काम, पण मामानं काम संपत अजून एक काम वाढवून ठेवलंय. ट्रॅक्टरचं जे साईड मडगार्डवर असतंय सेफ्टी गार्ड ते मोडलं. दिसत असेल तुम्हाला. ट्रॅक्टर अडकवला झाडाला घेऊन. काय करू आता, बगळं जास्त झाले आता. जरा म्हणलं ट्रॅक्टरचं फोटोशूट करावं, त्यासाठी चांगल्या पोझिशनला लावलाय. सनलाईट वगैरे इथे छान पडत आहे. घेऊ आता ट्रॅक्टरचं फोटोशूट.